रे चला बघूया. स्वरा समर्थ, श्री आहे, मानी आहे, हेमंत ओके, त्याच्यानंतर हित पाडेल ओके. हित येत राह रे दररोज बाळा, असं काय करतोय दररोज या हित. ठीक आहे चल दररोज या आणि ज्याची काही फीस पेंडिंग आहे त्याने करून टाका रे बाळांना. ठीक आहे चला. आता काय करा निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. ठीक आहे आता काय निखिल म्हणजे आपला हित. ठीक आहे हितने काय केला 3 चोकोबार घेतला असे. ठीक आहे चोकोबार असे घेतला. ठीक आहे 3 चोकोबार, एक माझ्यासाठी, एक हितसाठी आणि एक कोणासाठी रे साईसाठी. ठीक आहे असे 3. ठीक आहे 3 असे 3 चोकोबार घेतला. ठीक आहे आणि दुकानदाराला 50 रुपये दिला. ठीक आहे हा हित आहे, हितने काय केलं 50 रुपये दिला दुकानदाराला. हे दुकानदार इथं बसलेला आहे. ठीक आहे असे 50 रुपये घेतला, 50 रुपये दिला हातात. ठीक आहे 50 आहे. मग काय वापस केले. ठीक आहे वापस केले 5. म्हणजे काय ते 50 मधून आपले 50 मधून जर किती गेले 5 गेले तर किती रुपये 45 रुपये काय गेला त्या आईस्क्रीमची काय झालं 45 रुपये काय किंमत झाली. ठीक आहे आईस्क्रीमची 3 आईस्क्रीमची 45 रुपये किंमत झाली बरोबर. म्हणजे किती आईस्क्रीम आहे 3 डिवाइड बाय 3 करा. म्हणजे काय 3 1 3 तिथे उरला 1 3 5 15. 15 रुपयाला एक आईस्क्रीम पडली आपल्याला. बघा एक आईस्क्रीम केवढ्याची आहे विचारलंय, एक चोकोबार केवढ्याचा आहे विचारलंय. चोकोबार केवढ्याचा आहे 15 रुपयाचा चोकोबार आहे. कळलं का. चला कळलं का पुढे जाऊया. कळलं का सगळ्यांना. ओके ओके तसंच केलेलं आहे. चला किती रुपयाला पडलं कळलं का. सिंपल सिंपल सिंपल. ठीक आहे आता काय करायचं बघा सिंपल आहे. कळालं व्यवस्थित मी सांगू का बरं आरोही सांगणार आहे. आरोहीला सांगू देतो. आरोही सांग मग असं तुम्हाला व्यवस्थित सांगायला आवडेल. ठीक आहे चला असं आन्सर काढायचं. सिंपल सिंपल भाषेत सांगितलं. चला आरोही सांग कसं सांगणार आहे बघा सांग. सर मी ऑप्शन वर न गेली. पहिला ऑप्शन होता 20. बर पहिला ऑप्शन होतं 20. मग मी 20 + 20 केलं आन्सर आलं माझं 40. 40 + 20 केलं 60 आलं. माझं 45 आन्सर नाही आलं. ओके बरोबर 45 नाही आलं बरोबर. हा ठीक आहे असं केली सेकंड का. हो हे वेळ लागेल ना बाळा वेळ लागेल ना आपल्याला. टाइम टाइम वापरायचा आहे बघा. आता इथं ऑप्शन मारल्यावर कसं चालेल बघ ऑप्शन मारले ठीक आहे. मग ऑप्शन जरी घेतले तरी चालेल. ठीक आहे तुझे उरले किती 45 रुपये उरले बरोबर. 50 रुपये दिले. 50 रुपये दुकानदाराला दिली तू बरोबर. 50 रुपये दिली. ठीक आहे मग तू काय केली बा त्याला तुला दुकानदाराला 5 रुपये वापस केले. म्हणजे 45 रुपये तू काय केले दुकानदाराला दिले. म्हणजे 45 रुपये तिला 3 आईस्क्रीमची किंमत झाली. म्हणजे डिवाइड बाय 3 केली म्हणजे किती झालं 15ला पडलं. पण तू तसं तरी केलं ऑप्शन नाही केली तुझे 45 तर यायला पाहिजे बरोबर. तर ही एक आईस्क्रीम ही एक आईस्क्रीम ही एक आईस्क्रीम तर हे पण ह्याच्यापैकी कोणती 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 फिक्स व्हॅल्यू आपल्याला माहित नाही बरोबर. ठीक आहे तू ऑप्शनला जरी केले तर ठीक आहे जाऊ दे. तर काय बघ या पद्धतीने काढलं तर सोपंच आहे. तरी बघ तुझ्या पद्धतीनं एक आईस्क्रीम 20ला पद्धत, तिसरी आईस्क्रीमची 20 रुपये, तिसरी आईस्क्रीमची 20 म्हणजे टोटल किती झाले 60 रुपये. मग आता ये दुसरं ऑप्शन घे. पहिल्या आईस्क्रीमचे 10 रुपये, दुसऱ्या आईस्क्रीमचे 10 रुपये, तिसऱ्या चोकोबारचे 10 रुपये म्हणजे किती झाले टोटल 30 रुपये झाले. पण 45 झाले काय नाही. ठीक आहे आपण गेलं. ठीक आहे मग 12 12 + 12 + 12 किती झालं 12 चोक 12 36 36 बरोबर. 15 घेतली 15 15 + 15 45 म्हणजे ऑप्शन नंबर 4 असंच म्हणतोय का. हो हो ओके ठीक आहे असं जरी केलं तरी चालेल. ठीक आहे असं टाइम जाईल बघा. ह्या क्वेश्चन काही क्वेश्चन असे आहेत ऑप्शन सोडले जातात. काही क्वेश्चन असं डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. सिंपल आहे ना. तुम्हाला दुकानदाराला मला सांग कारण की तू दुकानदाराला 50 रुपये दिले 5 रुपये दिले तर ठीक आहे. तू चोकोबार किती 3 चोकोबार तर तिला 50 रुपये दिले तुला 5 दिले 3 आईस्क्रीमचे झाले 3 चोकोबार झाले. मग मला 45 भागिले 3 हेच आपण केलं. कळलं का अरुण. हो चल कुठलं सोपं आहे मग सांगा. कुठलं लवकर आन्सर निघते सांग. ऑप्शन न काय आहे तुला जसं जमलं तसं सॉल्व्ह करू शकतोस. ठीक आहे चल चल हो ओके एकदम छान उत्तर दिलेलं. चल ऑप्शन पण जर आता बघा आता क्वेश्चन असा आहे ठीक आहे ठीक आहे पर्याय ठीक आहे कोणी पण सांगलं तर चालेल असं काहीच नाही. आता बघा जयने जुनी मोटरसायकल 17,000 घेतली. ठीक आहे जयने काय केलं म्हणजे आदर्श मोटरसायकल अशी काढतो. ठीक आहे मोटरसायकल काय केलं ना जुनी आहे. जुनी माझ्याकडून जुनी काय केलं माझ्याकडून काय केलं माझ्याकडून काय केलं जुनी मोटरसायकल घेतला विकत. ठीक आहे मी काय
मोटरसायकल त्याला 17,000ला दिली. घे 17,000ला काय केली मग मोटरसायकल. आता 2 महिन्यांनी म्हणजे या मोटरमध्ये खराब झाली, मोटर खराब निघाली, मोटरसायकल काय झाली खराब निघाली, खराब काम करत नव्हती, चांगली व्यवस्थित पळत नव्हती, म्हणून त्याने काय केला की दुसऱ्याला आता कोणाला तरी तिसऱ्याला बसवला, म्हणजे ती 15,000 विकून टाकलं. 17,000ची 15ला विकला तर व्यवहारात त्याला किती रुपयाचा तोटा झाला. चला सांगा कोण सांगणार तोटा किती झाला व्यवस्थित सांगा. हे सर कुठली खरेदी किंमत आहे तर विक्री किंमत आहे. तोटा बरोबर खरेदी मायनस विक्री. चल असं व्यवस्थित सांगा कोण सांगा. ठीक चल मला वाटते चैतन्य पाटील जर चांगला तर बरं होईल. चैतन्य कसं सांगतो बघूया. ठीक आहे चल चैतन्य सांग. सर प्रश्न वाचू. हा क्वेश्चन वाचतो. 1 मिनिट दिसत नाही ब्लड दिसते. सर तुमचा आवाज पण खूप अडकतोय. हा आता येतोय आता दिसतोय. चला जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयाला विकत घेऊन 2 महिन्यांनी 15,000 रुपयांना विकली तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला. हा तर मग आता खरेदी किंमत किती सर जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयांना विकत घेतली होती. हा आणि 2 महिन्यांनी ती 15,000 रुपये. एक मिनिट 17,000 हे काय झालं होतं आपलं. सर विक्री किंमत. अरे तू आता मला सांग ही मोटरसायकल आहे बघ इकडे बघ ही मोटरसायकल लक्षात घे थोडा लक्षात घे हा समजून घे ही मोटरसायकल आहे. काय केलं बा मोटरसायकल आता मला काही काढता येत नाही क्योंकि अशी काहीतरी आहे ती मोटरसायकल. ही मोटरसायकल तू 17,000 रुपयाला घेतला म्हणजे तुझी विक्री किंमत झाली ना. ही दुकान आता कोणाकडून तरी घेतला एक दुसरा माणूस आहे समजा माझ्याकडून काय केला तू 17,000 घेतला ही काय झाली तुझी किंमत खरेदी किंमत झाली का. हो सर. मग खरेदी किंमत किती आहे तुझी 17,000. ठीक आहे 17,000 आणि विक्री किंमत 15,000. मग कसं सांगतो रे तू तुला कळते का काय काय क्वेश्चन वाचायचं व्यवस्थित. 15,000 झाला. ठीक आहे हो सर. चल आता मग तोटा बरोबर सूत्र काय. तोटा बरोबर विक्री किंमत खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. काय रे काय अभ्यास करतोय तू हा असं का करतोय. सर खरेदी किंमत 17,000 मायनस 15,000 करायचे तर उत्तर येते 2,000 2,000 रुपयाचा तोटा होतोय लक्षात ठेवा. 2,000 तोटा होतोय. बघा तोटा बरोबर खरेदी मायनस खरेदी किंमत मायनस विक्री किंमत बरोबर 17,000 मायनस 15,000 केले तर तोटा आपल्याला 2,000चा म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा 1 आहे बरोबर. हे ऑप्शन नंबर 1 दिसते का कुठं आहे बरोबर. ठीक आहे चला आता मला काय वाटतंय असं काहीतरी वेगळं कोणती काय वेगळं सांगणार आहे का. आरोही बघूया आरोही मी सांगू का सर काही वेगळं सांगणार आहे का बघूया. हा आरोही बोल रे काय म्हणतोय. सर मी काय केलं मी पहिले क्वेश्चन वाचते. जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयात विकत घेतली. 2 महिन्यानंतर 15,000 रुपयात विकली तर नफा किती. मी काय केलं 17,000 मायनस 15,000 केलं तर माझं आन्सर 2,000 आलं. मग तोटा झाला तर ऑब्विसली कळणार नाही बाळ. आपण हे सुधारण वापरून घेणार आहे ना. तू काय वेगळं केलं नाही बाळ. सुधारण जर आपलं काही तिथं ऑप्शन महत्वाचं आहे. ठीक आहे जर आपण थेरी टाईप मध्ये लिहायचं असेल तर तुझं द्यावं लागला सूत्र तोटा मायनस खरेदी किंमत मायनस खरेदी मायनस विक्री किंमत असं. ठीक आहे ब्लड दिसते ओके. शोरा म्यूट करे बाळ थोडं म्यूट करे म्यूट कर बाळ. अरे वा म्यूट कर. वेगळं काही सांगतो वाटलं बाळ. काय वेगळं सांगायसारखं नव्हतं त्याच्यात इझी क्वेश्चन होता. ठीक आहे चल आता मला काय बघा आता दिसते का सांगा व्यवस्थित. 162 131 आणि 890 त्याच्यानंतर 772
त्याच्यानंतर आहे 245. ठीक आहे, त्वरा दिसते का? त्वरा त्वरा दिसते का? नो नो आले, नो आले होते, ब्लर दिसते. ओके, एकच मिनिट. संख्येमध्ये किती किती संख्यांना दोन ने निषेध भाग जातो, दोन ने निषेध भाग जातो, निषेध भाग भाग जात नाही, सॉरी भाग जात नाही, सॉरी एक मिनिट, भाग जात. चला क्वेश्चन, चला आन्सर टाका, आन्सर टाका लवकर लवकर पहिले, फटाफट फटाफट टाका. आणि उत्तर मला हवंय लगेच. ठीक आहे, चल. एक नंबर आहे 3, 2 नंबर आहे 4, 3 नंबर आहे 2 आणि 4 नंबर आहे 1. ठीक आहे, चला उत्तर मला हवंय. कुठल्याही हालतीत मी सांगू का प्लीज सर? ओके, चला सांगाल, थांबा एक मिनिट, तुम्हाला देईल चान्स आता स्वरा. त्याच्यानंतर मग सानवीला देईल. सानवी खूप म्हणते प्लीज प्लीज सर. सानवी टाकलं तर सानवीला मी याचं ऑप्शन नंबर 1 म्हणतात. तर सानवीला मी काय करतोय, सांगण्यात संधी देतोय, सांगण्यासाठी संधी देतोय. ओके, तर मी सांगू. अरे आता चान्स तुझा भरपूर झाला, प्लीज आदर्श. ठीक आहे, सानवीनंतर तुला, त्याच्यानंतर शुभ्रानंतर बघूया. चल क्वेश्चन रीड करा आणि उत्तर सांगा. चल. 162, 131, 890, 772. कोण सांगतो रे? एक मिनिट, कोण सांगतोय? सानवी. सानवी. आवाज वेगळा येत होता म्हणून म्हटलं आरोही सांगतोय परत वाटलं. ओके ठीक आहे, आवाज बसला का? हा ठीक आहे, सांगा. 162, 131, 890, 772, 245 या बर, संख्यांमधील किती संख्यांना 2 ने निषेध भाग जात नाही? हा चला, कोणकोणते आहेत मग सांगा. सर 331, 1. चला आता बघा, एक मिनिट मी लिहितोय व्यवस्थित, बाकी त्यांना दिसलं पाहिजे. बघा आता बघा, 162, 131 आणि 890. एक मिनिट, 880 काढतो. 890 आणि 772 आणि 245. ठीक आहे, तर मला सांगा ह्याच्यात तुम्हाला निषेध भाग जात नाही. ठीक आहे, निषेध भाग सर 2ची कसोटी आहे. चेक करूया. बघा, ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 जर असेल तर त्याला काय 2 ने निषेध भाग जातो का? नाही, हो सर. 2 ने निषेध भाग जातो. ठीक आहे, 2 ने निषेध भाग जातो. ठीक आहे, निषेध भाग जातो. ठीक आहे, निषेध भाग जातो. ठीक आहे, मग मला सांगा ह्याच्यात कोणकोणते भाग जाणार आहे चेक करू. ज्याच्या एकक स्थानी, याच्या एकक स्थानी आहे. ठीक आहे, मग हा 100 काढून टाकू. त्याच्यानंतर इथं 0 आहे, हा पण काढून टाकू. इथं 2 आहे, काढून टाकू. म्हणजे किती संख्या उरल्या आपल्या? 2. 2 उरल्या. ऑप्शन कुठला आहे बघा, चेक करा. 1 आणि 2. तुम्ही 1 नंबर कोण कोण सांगितलं होतं रे? 1 नंबर तुम्हीच सांगितलं होतं, बरोबर का? सर मला नेटवर्क नव्हतं त्यामुळे दिसत नव्हतं. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर तुमचं 3 आहे. चला सगळ्यांना कळलं का? काही 2 ने निषेध भाग जात नाही. या संख्येला जातो 2 ने, या संख्येला जातो 2 ने, या संख्येला जातो. का जातो? आपल्याला कसोटी पाठ पाहिजे. 2, 4, 6, 8 या संख्येला हे जर एकक स्थानी असतील, या जर एकक स्थानी संख्या असतील तर 2 ने निषेध भाग जातो. हे आपलं कुठलीही संख्या असो त्या संख्येला काय करतो? 2 ने निषेध भाग जातो. ठीक आहे, किती मोठी असो, ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं जात नाही त्या संख्या. आधी आपण चेक केल्या जातात, ते जातात त्या काय केल्या आपण कट करून टाकले. जातात म्हणजे याच्या एक स्थानी 0 आहे, कट केली. याच्या एक स्थानी 1 आहे, जात नाही फक्त तसंच ठेवू. याच्या एक स्थानी 2 आहे, कट केली. उरले काय? फक्त 2. इथं 5 आहे ना. याच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 दिसलं, त्याला कट केलं. बस, संपला विषय, संपला विषय. कळतंय? चला पुढचा क्वेश्चन आणि त्याचं उत्तर कोण सांगणार मला सांगा.
सन 2010 मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? ठीक आहे, 4 नंबर पर्याय. बरेच जण म्हणतायत, काही जण म्हणतायत पर्याय क्रमांक बघा, प्रजासत्ताक दिन. बघा, सन 2010 मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? पर्याय क्रमांक रविवार 1, पर्याय क्रमांक 2 शनिवार, पर्याय क्रमांक 3 सोमवार आणि पर्याय क्रमांक 4 शुक्रवार आहे. त्याच्यानंतर आता बघा, 26 जानेवारी असं म्हणलंय त्यांनी सांगितलं. तर शिक्षक दिन कधी येतं सांगा मला. चला शिक्षक दिन, चला ब्लर दिसते का? अरे नाही दिसत आता. शिक्षक दिन सांगा. पाठ पाहिजे रे, पाठ पाहिजे. शिक्षक दिन आपण शिकतोय. शिक्षक दिन पाठ पाहिजे त्याला. शिक्षक दिन कधी असतो रे? हा, शुभ्रा म्हणजे एक नंबर ऑप्शन. अरे वा 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 वा. 5 काय, 5 सप्टेंबर, 5 ऑक्टोबर, 5 नोव्हेंबर काहीतरी असते. चला 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर 2010 ला कोणता वार येईल? ठीक आहे, हेच काढायचंय. ठीक आहे, कोणता वार येईल हेच काढायचंय. बरोबर का रे? हो. चला ओके. आता कसं काढायचं याचं उत्तर तर बघा, आता ज्याला कोणाला समजलं नसेल तर बघायचं, थोडस लक्ष द्या आणि मी उत्तर सांगतो त्याचं. ठीक आहे, चल आता मला सांगा, हा जानेवारी महिना किती दिवसाचा असतो रे? चल, जानेवारी महिना आपण जानेवारीपासून स्टार्ट करू. जानेवारी किती दिवसाचा असतो सांगा? 31 दिवसाचा. एक एकच सांगा मला. 31 मधून जर आपण 26 काढलं तर किती दिवस उरले? किती दिवस उरले रे? अरे 31 मधून जर 26 काढलं तर किती दिवस उरले? चला 5. ठीक आहे, एकदम छान. 5 उरले. ठीक आहे, चला 5 दिवस ह्याच्यात उरले. बरोबर, जानेवारीचे फक्त 5 दिवस उरले. चला, जानेवारी नंतर फेब्रुवारी महिना असतो. बरोबर, फेब फेब लिहितो. ठीक आहे, फेब लिहितो. ठीक आहे, फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात रे? किती लिहितो फेब. चला फेब्रुवारी मध्ये, हा, लीप वर्ष असेल तर किती दिवस असतात आणि साधा वर्ष असेल तर किती दिवस असतात हे सांगा. चला 28 दिवस. हे वर्ष कुठलं आहे रे? साधा आहे का लीप वर्ष आहे? चला चला, साधा आहे का लीप वर्ष आहे? चला हे सांगा. 2010 साधा आहे का लीप वर्ष आहे? चला सांगा लवकर. चला सांगा लवकर. साधा आहे का लीप वर्ष आहे 2010? अरे लीप कसं रे? काय बोलतय? श्रावणी लीप म्हणते. चला कोण सांगणार आहे? साधा आहे का? लीप 29 असतो. बरोबर. चला लवकर कोण सांगणार आहे? चला रे, असं टाइमपास नका, टाइमपास नका करू. ठीक आहे, एक बार आपला टाइम द्यायचं काही हरकत नाहीये. परत सांगतोय बघा. आता बघा, सिंपल सिंपल आहे बघा. आपल्याला क्वेश्चन काय म्हटला बघा, ज्याला समजलं नसेल त्याने बघा, मी तरी काय करतोय बघा, हे मिटवतो, बाकी सगळं असं जशाच ठेवतो. ठीक आहे, बघा आता काय बघा, सिंपल क्वेश्चन आहे. आता अवघड असा क्वेश्चन काहीच नव्हतं. बघा, जर सन 2010 जर प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? ठीक आहे, तर आता बघा, 26 जानेवारी 2010 मंगळवार आहे सांगितलं. 26 जानेवारी, बरोबर, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. ठीक आहे, 26 तारखेला असतो. ठीक आहे, बघा, आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे तुम्हाला विचारलं तर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. बघा, त्याच वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन येतो. ठीक आहे, तर तुम्हाला त्या शिक्षक दिन जो त्या दिवसा वार काढायचा, तुम्हाला त्या सप्टेंबर महिन्यातला वार काढायचा आहे. 5 तारखेचा वार काढायचा आहे. बरोबर, वार काढायचा. ठीक आहे, तर आता इथं मंगळवार आहे तर इथे 5 सप्टेंबरला कोणता वार आहे असं विचारलं. 2010 कुठला आहे? तर मग आता बघा, आता हे तुमचे काय 26 जानेवारी. 26 जानेवारीचे किती दिवस उरले? तर 5 दिवस उरले. बरोबर, 31 मधून जर 26 काढलं तर 31चा महिना असतो, म्हणून 31 मधून 26 दिवस काढलं तर 5 दिवस उरले. मग फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो. जर 28 दिवसाचा, तर आपण 28ला काय केलं? 7 भागलं. काय 7 भागलं? 7 दिवसानंतर काय तोच वार येतो. ठीक आहे, 7 दिवसानंतर काय येतो? तोच वार, म्हणजे जो आता जो जो आता मंगळवार असेल तर 7 दिवसानंतर काय येणार? मंगळवारच येतो. ठीक आहे, असं. मग ह्याला जर भागलं तर 7 × 28 म्हणजे बाकी किती येतो? 0. मग बाकी 0 उरते, म्हणजे दिवस काय आपले 0 उरतात. ठीक आहे, चला चला का, ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर मी काय केलं, 31ला जर मी कसं भागलं तर बाकी किती उरते? 3. ठीक आहे, बाकी किती उरते? 3 उरते. ठीक आहे, मग हा 3
मग 30ला भागलं बाकी किती उरते 2. तर 31ला भागलं बाकी किती उरते 3. इथं 2, इथं 3, इथं 3 आणि इथं किती उरणार आहे 5 दिवस. ती 5 दिवस राहिले ना, सप्टेंबर महिन्यातले 5 दिवस घेतले. ठीक आहे, कळलं का? कळलं का? आता काय केलं, ह्याची बेरीज केलं. 5 आणि 3 किती रे? 5 आणि 3 8. बरोबर, 5 आणि 3 किती 8. बरोबर, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15. बरोबर, 15 आणि 3 15 आणि 3 किती रे? 18. 18 18 आणि 3 21 आणि 5 26. 26, ठीक आहे. मग या 26 दिवसा उरले, तर 26 दिवसाला आपण 7 भागलं तर आता बाकी किती येईल? बाकी किती उरेल रे? बघा, 7 7 21 म्हणजे बाकी किती उरणार 5. मग आता 5 दिवस काय करावं लागेल? एक तर आपल्याला पुढे जावं लागेल. बरोबर, 5 दिवस काय करावं लागेल? पुढे जा. ठीक आहे, 5 दिवस पुढे जा, किंवा किंवा 2 वार मागे. 2 वार, सॉरी, 2 दिवस मागे. 2 दिवस मागे. ठीक आहे, मग आपण काय करूया? बघा, तुमच्या मनात 2 दिवस मागे म्हणलं, सोमवार नंतर रविवार येतो. आणि 5 दिवस पुढे जा. 5 दिवस पुढे गेला तर मंगळवार. मंगळवार नंतर कुठला? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 5व्या दिवशी रविवार. म्हणजे हा तुमचा 5 सप्टेंबरला कुठला वार येईल? रविवार. ठीक आहे, अशा पद्धतीने काढता आला पाहिजे. हे चांगले चांगले एक्झामला विचारतात बघा. ठीक आहे, हे चांगले चांगले एक्झामला विचारतात. म्हणजे कुठल्या दिलेल्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत रे? मनस्वी 10 म्हणजे ओके. चला, किती शिरोबिंदू आहेत रे? दिलेल्या आकृतीत शिरोबिंदू किती आहेत? चला बघा, आता सिंपल सिंपल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ऑप्शन काय? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, सॉरी, ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. बरोबर, सॉरी. आता बघा, पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 सोपं होता. आता पुढचा क्वेश्चन खूप छान आहे, 29 नंबर. सर, याच्या अगोदरचा प्रश्न मला नाही समजला. कुठला रे? दिलेल्या आकृतीतील किती शिरोबिंदू आहेत तो वाला. अरे, किती इझी आहे रे बा. आता बघ, ठीक आहे, इकडे बघ, लक्ष दे. आता जो आहे ना बाळ, हे त्रिकोण आहे. बरोबर आहे, त्रिकोण. ठीक आहे, ही आता बघ, ही लाईन, आता बघ, ही लाईन आणि ही लाईन, किंवा ही लाईन अशी. इथं काय झालं? इथं इथं काय एक बिंदू तयार झाला. इथं इथे इथे काय झाला? बिंदू तयार झाला. याला आपण शिरोबिंदू म्हणतो. आता ही लाईन, आता समजा, आता ही लाईन समजा, ही लाईन ह्या लाईनीचा जो पॉइंट आणि ह्या लाईनचा इथं काय होतो? इथे इंटरसेक्ट होतो, म्हणजे इथं काय छेदतो. हा सगळा शिरोबिंदू झाला. हा इथून इथपर्यंत, आता ही लाईन आणि ही लाईन इथं आली. इथं काय झालं रे? एक पॉइंट तयार झाला. इथं एक पॉइंट. कळाला का रे? शिरोबिंदू कळाले का? हो सर. हो सर. हे क्वेश्चन वाचतो. चल, हे क्वेश्चनचा आन्सर सांग. चल. सर, याचं हा, याचं उत्तर सांग. तर तिथे पहिले आपल्याला कंचे भागू बेव ने करावं लागेल. मग 3 मल्टिप्लाइड बाय 3 9 येईल. मग 10 मधून 9 गेले तर 1 उरेल. बरं, ऑप्शन ठीक आहे. नंबर आम्हाला 2. आदर्श सांगेल. आदर्श का सांगेल? एक मिनिट थांब सोरा. आदर्शला विचारतो. आदर्श करे सोरा. आदर्श म्हणतोय. आदर्श काय बोलतो? आदर्श बोल रे. चल. सर, पहिल्या ऑप्शन मध्ये 3 × 3 9, 10 मधून 9 गेले आवाज येत 1. नाही रे आदर्श. थोडस मला आवाज येत नाही रे बाळा. थोडस मोठ्यानं मला सांग, एक मिनिट. आवाज सर, येत येतोय नाहीये. आता? हा, येतोय आता. आता येतो. ठीक आहे, आता येतो. हा, बोल. सर, आता आपण 3 × 3 जर केलं तर ऑप्शन 9, आपलं उत्तर 9 येतं. 10 मधून 9 काढले तर 1 येतं. म्हणून हे ऑप्शन नाहीये. ठीक आहे, आता बघ काय करूया. तिथे काय म्हटलं बघ, पुढील कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे. मग सगळी पदावली आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल का रे? हो. मग सगळे सॉल्व्ह करणार ना. पहिल्या पदावली काय आहे? पहिली पदावली 10 - 3 × 3. हा, पहिलं काय सॉल्व्ह करशील? मग कुठलं आहे का सर त्याला सॉल्व्ह करायला? सर त्याला कंच भागू देवने सॉल्व्ह करायला लागेल. तर बरोबर, पहिलं गुणाकार कंस करायचं. भाग तू बे गुण वन सॉल्व्ह बे. करावं लागेल. ठीक आहे, बरोबर. कंस आहे का? नाहीये. ते आहे का? नाहीये. ठीक आहे, भागाकार आहे का? नाहीये.
चला गुणाकार आहे का? आहे. गुणाकार दोन. 3 गुणिले 3 9 आणि बरोबर. हा सर आता 10 याचं मधून याला 10 सॉल्व्ह केलं तर मधून उत्तर 1 येते. बरोबर. हो चला ऑप्शन नंबर 2 मला सांगणार आहे आरोही. ठीक आहे, आरोही सांगणार आहे. ठीक आहे, आरोही कुठे? आरोही मी म्हणते. चला ऑप्शन नंबर प्रत्येकाला सॉल्व्ह करायला लावणार आहे. ठीक आहे, चला आरोही सांग. सर मी पहिले कंच भागू विवाहाच्या ह्याच्याने जाणार आहे. 10 multiplied by 3 is equal to 30. चला 30 कंच plus भागून गेली. ठीक आहे, एक मिनिट. कंच भागून गेली. ठीक आहे, दोघांचा गुणाकार केला. बरोबर. ठीक आहे, 3 हो 30 बरोबर प्लस 3 हो इक्वल टू plus 3 is equal to 33. 33. ओके, चला त्याच्यानंतर मला मनस्वी सांगणार आहे. चला एकदम छान. किंवा हीच पाटील. हा हीच सांग रे. ऑप्शन हॅलो 3. सर हा ऑप्शन 3. चल बोल. ब्रॅकेट मध्ये आहे आधी 3 + 3. हा पहिलं काय करावं लागेल? पहिलं आपल्याला 10 + 3 करावं लागेल. 10 + 3 नाही बाळा, इकडे बघ, लक्ष दे. पहिलं काय चेक करायचं? कंस आहे का? कंस आहे का? आहे. इथं कंस दिसते का? ब्रॅकेट आहे का? आहे. कंस आहे ना, मग कंस सॉल्व्ह करायला लागेल पहिलं. ह्या रूल नुसार जायचंय. ठीक आहे, 10 प्लस ला प्लस, हे कंस सॉल्व्ह करा, दोघांची बेरीज करा, किती होते? 6 मग कंसात 6 आलं. त्याचं उत्तर झालं. कंस सॉल्व्ह झाला आपला, 6 उत्तर आलं. मग या दोघांची बेरीज करा, किती येते? 16. असं करायचं बाळा. डायरेक्ट तुम्ही असं नका करू. हे दोघांची बेरीज करून चुकते. हे रूल पाठ करा. कंच भागू बेव. ठीक आहे, कंस नसेल तर चे या, चे नसेल तर भागाकडे या, भागाकार नसेल गुणाकाराकडे या, गुणाकारी नसेल तर बेरीजकडे जा. ठीक आहे, कळतंय? हो चला अनम्यूट करा तुम्ही. कंचे भागू बेव. ठीक आहे, चल पुढं. आता पुढं मी सांगू का? ओके. मी सांगू का? ओके. समृद्धी मोठे. ठीक आहे, समृद्धी बोल. समृद्धी. समूह. अरे बाळा समृद्धी, आवाज येत नाही का रे? चला मी सांगू का? चला शेअर गेला चांगली. चला बोला. सर पहिले गुणाकार करायचा. काय केलं रे गुणाकार? सर कंच भागूनुसार. ओके, कंच भागू बेगुनुसार. ठीक आहे, कंस नाहीये, चे नाहीये, भागाकार नाहीये, गुणाकार आहे. म्हणून गुणाकार, दोघांचा गुणाकार करा. 3 × 9 + 10 = 19. 19. आता विचारलंय काय रे तुम्हाला? आता सर्वात तुम्हाला विचारलंय काय? जास्त किंमत असणारी कोणत्या पदावलीत किंमत सर्वात जास्त आहे? मग कोणाची आली? याची 1 आली, तर याची पर्याय 33 आली, याची 16 आली, याची 19 आली. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ची सर्वात जास्त आहे. हो म्हणून ऑप्शन नंबर हे तुमचा हा पण काय? हा पण. आणि जर तुम्हाला असं म्हटलं क्वेश्चन, पुढील कोणत्या पदावलीत सर्वात लहान आहे? चला कुठली सर्वात लहान आहे? लहान सर एक तर येणार आहे. ठीक आहे, असं तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, असं तुम्हाला कळलं पाहिजे. चला ओके. चला बोल रे शिवम, काय म्हणतोय? बरं आहे का? सर तुम्ही